पहिल्या पावसामध्ये चिमणी येतात, ते उधवणीला येतात आणि उधवणीची चिमणी बोलली की ती चिमणी भरलेली असतात पेरीने. चिमण्यांचा सुका फ्राय आणि डोचकांचा कालवण. आगरी लोकांमध्ये मच्छीच्या ग्रेव्हीला वाला कालवण आणि कांजी बोलतात. त्याचप्रमाणे चिमण्यांच्या डोचकांचा कालवण बनवून घेतलाय, ग्रेव्ही बनवून घेतले. पहिल्यांदा चिमणींचे काटे मोडून घ्यायचे. मच्छीची जर कटिंग करायची असेल तर साधीनं सोपी पद्धत म्हणजे कैचीने जर कट केलं ना तर पटकन कट होते. जर तुम्हाला सुरीच्या साहाय्याने नाही तर विलीच्या साहाय्याने जर कट करायची असेल तर त्या साहाय्यानेही कट करू शकता. भरलेली चिमणी फाडायची पद्धत म्हणजे डोसकाचे मागून फाडायची असते, हे मला आईने शिकवलं. चिमणी फाडायची आणि कटिंग करायची असेल तर या पद्धतीत कटिंग करून घ्यायची आणि क्लीन करून घ्यायची आहे. उधवणीची पहिली चिमणी बोलली की पेरूवाली चिमणी येते. मी मुठभर लसूण घेतलाय कारण की वाला आणि सुका बनवण्यासाठी. फिश फ्राय मच्छी बोलले की लसणाशिवाय मच्छी नाही. जेवढा तुम्ही लसूण घ्याल तेवढी मच्छीला टेस्ट येते. चिमणीचे डोचूक साईडला काढून घेते त्याचा कालवण बनवण्यासाठी. सर्व कैचीच्या सहाय्याने कट करून घेते, त्याने परफेक्टली कट होते. चिमणीला पहिल्यांदा मी लसूण लावून घेते आणि चवीनुसार मीठ, तिखट आवडीनुसार रेड चिली पावडर. मच्छी फिश फ्राय बोलले की तिखटचं प्रमाण थोडा जास्त होतो. 1 चमचाऐवजी मी 1.5 चमचा मसाला मिक्स करून घेतलाय आणि हळद. चिमणींच्या डोचकांनाही लसूण, मीठ, मसाला, हळद मिक्स करून घेते. मच्छीला पूर्ण मॅग्नेट करून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये, त्याने टेस्टही छान येते. आणि जर मसाले जर सुके असतील लावताना तर त्याच्यामध्ये थोडा तेल घ्या. मी थोडा वरून जिरा पावडरही मिक्स करून घेतले. डोचकांनाही मसाले मॅग्नेट करत ठेवायचे, लावून घ्यायचे मसाले. याप्रमाणे मच्छीची सर्व तयारी करून चिमणी फ्राय करण्यासाठी तेलावर लसूण फ्राय करून तेलामध्ये लसूण फ्राय करून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे, त्याने टेस्ट अजून वाढते फ्राय करून घेतल्याने लसूण. चिमणी तेलामध्ये मिक्स करून मी वरून रवा मिक्स करून घेतलाय. चिमण्यांच्या वरून मी रवा लावून घेतलाय. तुम्ही मसाले मिक्स केलेत ना त्यावेळीही रवा मिक्स करू शकता मसाल्यांमध्ये. एकदा खालून चिमणी झाली की पलटून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून झाकण देऊन शिजवून घ्यायचे. चिमणी होतपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहोत. 1 टॅमॅटो बारीक कट करून. आता चिमणी आपली परफेक्टली झाली की खाली उतरून थंड करून घ्यायचा, तिथपर्यंत ग्रेव्ही तयार करून. ग्रेव्ही बनवण्यासाठी लसूण तेलामध्ये चांगला फ्राय करून चॉप केलेला टॅमॅटो मिक्स करून सॉटे करून घ्यायचा तेलामध्ये. जिरा पावडर, गरम मसाला आणि तिखट रेड चिली पावडर. मी पहिलाही मसाला मिक्स केलेला होता, परत मी थोडा मसाला टेस्टसाठी मिक्स करून घेतलाय. तेलामध्ये सर्व सॉटे करून घ्यायचे आणि चिमणींची डोचकं आहे ती मिक्स करून घ्यायची, तीही सॉटे करून घ्यायचे तेलामध्ये. या पद्धतीत केलात ना तर भन्नाट कालवण होतो, नक्की ट्राय करा. आगरी असेल आणि मच्छी खाणारी जर असेल ना तर त्यांना सांगायलाच नको. आणि 1 बटाट मी अर्धा कट करून मिक्स करून घेतलाय. मला ग्रेव्हीमध्ये बटाटा आवडतो म्हणून मी ग्रेव्हीमध्ये बटाट मिक्स केलाय. तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही मिक्स केलं तरी चालतोय. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी ओतून आणि थोडा खोबराही मिक्स करून झाकण देऊन शिजवून घ्यायचं आहे. चेक करून बघायचं आहे. बटाट झाला की आपली मच्छी झालेली आहे, डोचकांचा कालवण झालेला आहे. फिश फ्राय नाही तर नॉनव्हेज बोलले की तिथे कांदा आणि लिंब आलाच, त्यामुळे मी थोडे स्लाइस तयार करून घेते कांद्याचे. कांद्यावर जर लिंब पिळून जर तुम्ही फिश फ्राय जर सर्व करत असाल तर 1 नंबर. आता सर्व प्लेट गार्निशिंग करून घ्यायचे. भरलेली चिमणी 1 नंबर. तुम्हाला पेर आवडते की चिमणी आवडते ते सांगायला विसरू नका आणि कमेंट्स करायला विसरू नका. उधवणीची चिमणी खायला आणि बनवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रायगड सह्याद्रीच्या मातीमध्ये पहिल्याच पावसाने येणारी मशरूम अळंबी खूप फायदेशीर पण आहे. मराठी लँग्वेजमध्ये या वस्तूला अळंबी नाहीतर कवाड बोलतात, काही भूछत्रही बोलतात. पहिला पाऊस पडतो ना की दुसऱ्या दिवशी ही भाजी उगवते आणि जर कवाड जर बोलले तर बोलतात की खराब होते आणि विजा चमकली की तरीही खराब होते. जर टाइम वेस्ट न घालवता जर भाजी बनवली म्हणजे जास्तही उशिरी भाजी ठेवता कामाच नाही घरामध्ये. या भाजीची टेस्ट कशी असते अळंबीची तर अंडा उकडल्याप्रमाणे आणि भेजा फ्राय जसं आपण खातो ना त्याप्रमाणे लागतं. एवढे भारी आणि भन्नाट लागतोय. मार्केटमध्येही ही भाजी विकायला असतात अळंबी आदिवासी लोक. आणि ते खराब झाले की नाही हे ओळखायचं कसं, त्याची वरची कव्हर काढून घ्यायची आहे. अळंबी खराब होण्याची शक्यता डायरेक्ट खालून होते. ज्या अळंबीचा कलर ब्राऊन ब्लॅक झालेला असतोय तो खराब पूर्णपणे झालेला असतो आणि तो जर तुम्ही भाजीत जर मिक्स केला तर तुमची भाजीची पूर्ण टेस्टही घालवेल. जर ब्लॅक कलरची आणि वेगळा कलर जर झालेला असेल ना तर त्याला स्मेलही वेगळाच येतोय. अळंबी फ्रेश व्हाईट असेल तर ती खायला काहीच फरक नाही, ती फ्रेश आहे. आणि जर ब्राऊन कलर ब्लॅक कलर झाले असेल तर अजिबात घेऊ नका. सॉफ्ट नरम नरम जर अळंबी झालेली असेल तर तीही घेऊ नका. आणि जर कडक अशी जर तुटताना पटकन जर तुटत असेल तर ती घ्या.
याप्रमाणे अळंबीची ओळख करून ती मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये. एक नंबर आणि भन्नाट भाजी होते आणि सिंपल पद्धतीत भाजी बनवली जाते. मिरची, हळद जरी हिंग मिक्स करून जरी भाजी बनवली तरी भन्नाट होते भाजी. काहीच मिक्स न करता भाजी छान होते. अर्धा कांदा मी बारीक चॉप करून घेतलाय आणि अर्धा कांदा मी मिक्सरला लावण्यासाठी लसूण, मिरची, धने आणि मिरी ही मिक्सरला पेस्ट तयार करून घ्यायची. तेल चांगला गरम करून जिरा, हिंग मिक्स करून बारीक चॉप केलेला कांदा तेलामध्ये सॉटे करून घ्यायचाय. पेस्ट तयार करताना तुम्ही काजूही मिक्स करू शकता. पेस्ट मिक्स करून घ्यायची आणि भाजून घ्यायचे तेलामध्ये सॉटे करून. कांद्याचा कच्चेपणा आहे तो पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचा आहे. लसूण, मिरचीचा कच्चेपणा. मी धने मिक्सरला लावून घेतले. तुमच्याकडे पावडर असेल तरीही मिक्स करू शकता. हळद, तिखट मसाला, गरम मसाला आणि थोडा जिरा पावडर मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे. अळंबीची भाजी शिजवायला जास्त वेळही लागत नाही आणि भाजी ही पटकन शिजवायची असे, टाईम वेस्ट न घालवता. भाजीमध्ये जर ग्रेव्ही हवी असेल तर ही भाजी थोडी सुकीच बनवली जाते, जास्तही पाणी न ओतता. याप्रमाणे जाडसर ग्रेव्ही तयार करून चवीनुसार मीठ. आम्ही डोंगरावर शेवला बघायला गेलो होतो ना, अचानक ही भाजी मिळाली आणि खरं सांगते जास्तही उशीर ठेवायची नाही भाजी. तिकडे आम्हाला थोडा वेळ गेला म्हणून भाजी थोडी खराब झाली होती आणि जी फ्रेश भाजी होती ती घेतली मी भाजी. अळंबी, मशरूमची भाजी मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये जर ग्रेव्ही जेवढी पाहिजे असेल तर या स्टेजवर पाणी ओतून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्ही स्टीमिंग करूनही भाजी शिजवू शकता झाकण देऊन वाफेने. झाकण देऊन 5 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे. याप्रमाणे मी जाडसर भाजी तयार करून घेतली. वरून खूप सारी कोथिंबीर खाली ओतून थंड करून घ्यायची आणि सर्व करून. आणि तुमच्याकडे जरी अळंबी असेल तर खायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अळंबी मशरूमची सुकी भाजी हळदी मिरचीवरची, काहीही जास्त मिक्स न करता छान अशी पराठ्यासोबत लागते. मी लच्छा पराठा बनवून घेतला, त्यासोबत भाजी मशरूम आणि अळंबीची भाजी. त्याप्रमाणे मी फर्स्ट मशरूमची भाजी बनवून घेतलेली आहे, त्याचप्रमाणे मी कट करून घेतलेले हे अळंबी. आणि ही अळंबी मी फ्रेश घेतली. एक कांदा बारीक चॉप करून, कांदा मोठा उभा कट नाही करून घ्यायचा, बारीक जेवढा कट करता येईल तेवढं बारीक कट करून घ्यायचं आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेते. तुम्ही कट करून चॉप करूनही घेऊ शकता, नाहीतर आला लसणाची पेस्ट. जास्त काही मिक्स न करता सिंपल भाजी बनवली जाते ही. मोठे खंडाने मशरूम आहे कट करून. जेवढी ती टणकदार मशरूम असेल, अळंबी असेल तेवढी ती फ्रेश, आणि जर सॉफ्ट जर होत आलेली असेल तर ती खराब होत आलेली असेल याची ओळख ठेवा. तेलामध्ये राई चांगली तडतडून घ्यायची आहे. जिरा, हिंग. यामध्ये मी लाल मिरची मिक्स करून घेतली. तुमच्याकडे जर हिरवी मिरची असेल तीही मिक्स करू शकता. लसूण, कांदा मिक्स करून सॉटे करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या. जर भाजीमध्ये तिखट नसेल तेवढी मला खास नाही वाटली. आणि हळद आणि जिरा पावडर मिक्स करून. अळंबीची भाजी चवीला एक नंबर लागते जरी तिखट नसेल तरी. कांदा सॉटे करून झाल्यानंतर मशरूमची भाजी मिक्स करून घ्यायची आणि तीही सॉटे करून घ्यायची तेलावर. कोणतीही भाजी जरी बनवायची झाली तर तेलाची क्वांटिटी थोडी कमी असेल, तर कमी जरी तेल टाकलं तरी माझी भाजी भन्नाटच बनवते. आणि जर तुम्हाला क्वांटिटी तेलाची जर जास्त हवी असेल तर तुम्ही मिक्स करून घ्या तेल. चवीनुसार मीठ आणि थोडाच पाणी मशरूम अळंबी शिजवण्यासाठी. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सॉटे करून घ्यायचं आहे. यामध्ये मी 2 चमचे खोबरा मिक्स करून घेतलाय. गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सॉटे करून झाकण देऊन शिजवून घ्यायची आहे. झाकण देऊन शिजवण्यासाठी फक्त 5 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे. वरून कोथिंबीर खूप सारी आणि सर्व करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये. एक वेळा तरी ही भाजी बनवून बघा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका. मशरूमच्या भाजीसोबत लच्छा पराठा. मी ऑलिव्ह ऑइल घेतलाय. तुम्ही बटर मेल्ट झालेला नाहीतर घी नाहीतर तेलही घेऊ शकता. थोडा जिरा पावडर आणि तिखट रेड चिली पावडर मिक्स करून चपाती लाटून त्याच्यावर मिक्सचर तेलाचा लावून घ्यायचा आहे. वरून मी तीळ व्हाईट पसरवून घेते गार्निशिंगसाठी आणि चवीसाठी. एक नंबर लागतात तिळामधले पराठे, कारण की लच्छा पराठे भाजताना ते अजून रोस्ट होतात, त्यामुळे अजून टेस्ट येते. लच्छे जर तुम्हाला जर पराठ्याला जास्त हवे असेल त्याप्रमाणे कट करून घ्या. मी लांब थोडे कट करून घेतले. जेवढं कट मारून घेतलेलं आहे तेवढं एकत्र करून यामध्ये मी व्हाईट तीळ मिक्स करून घेतले. तुमच्याकडे जर ब्लॅकवाले जर तीळ असतील तेही घेऊ शकता, पण कलंजी जर यामध्ये मिक्स केली ना तर थोडी टेस्ट वेगळी येईल. रोलिंग आहे तो एकत्र करून आणि गोल राऊंडमध्ये साईडला टक करून घ्यायचा आहे मागे, कारण की लेअर सुटायला नको म्हणून. सुकापीठ लावून लाटून घ्यायचे आणि जेवढे तुम्हाला पातळ करायचं लच्छा असेल तेवढा पातळ करून, आणि जर जास्त जोर लावून जर तुम्ही प्रेस करून जर तुम्ही लाटून घेतला तर तुमचे लच्छे एकदम चिपकतील.
हलक्या हाताने लाटून घ्यायचे, जेवढी तुम्हाला मोठी करायची असेल तेवढी. मी याप्रमाणे लाटून घेतलेत. आता ह्याप्रमाणे सर्व लाटून घ्यायचे आहेत लच्छे. ऑइल ग्रीस करून चपातीसारखे भाजून घ्यायचे. पराठा बोलला की हा लच्छा पराठा असल्यामुळे ऑइल येतोच, म्हणून खूप सारा ऑइल नाहीतर घी वरून नाहीतर तेल याप्रमाणे लच्छे पराठे तयार करून प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचे. चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अळंबीची भाजी बनवायला आणि खायला विसरू नका.